हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक. सो आज आहे संडे आणि संडेला मी नेहमीच एखादं डीप क्लिनिंग करणं प्रिफर करते. पण संडे आहे म्हणलं की सगळे घरीच असतात आणि सगळे घरी असलं की मग मला अजिबात कामात बिझी राहू वाटत नाही किंवा एकटंच काम करत बसू वाटत नाही. सो मी संडेला लवकर उठून जे काही करायचं आहे क्लिनिंग वगैरे ते करते. म्हणजे कसं नंतरचा टाईम आपण निवांत आपल्या घरच्यांबरोबर स्पेंड करू शकतो. आज मला किचनच्या चिमणीचं डीप क्लिनिंग करायचं आहे. सो मी विचार केला की ब्रेकफास्ट झाल्यावरच करता येईल. आणि आज रविवार तर माझ्या मिस्टरांचा आज उपवास असतो आणि नेहमी रविवारी माझ्या घरात ब्रेकफास्ट एक उपवासाचा मेनूच असतो. सो मी आज भाजणीचं थालीपीठ करायचा विचार केला, उपवासाचं थालीपीठ. नेहमी नॉर्मल खिचडी किंवा भगरच खात बसण्यापेक्षा हे उपवासाचं थालीपीठ खायला पण छान लागतं आणि पटकन बनतं पण. तर त्यासाठी मी इथे एक 2-4 बटाटे किसून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये हे माझ्याकडे जे उपवासाच्या भाजणीचं थालीपीठचं जे पीठ होतं ते मी मिक्स केलेलं आहे. त्यामध्ये फक्त आपल्याला थोडंसं तिखट, मीठ आणि शेंगदाण्याचं कूट घालून हे सगळं आधी व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे आणि नंतर थोडंसं पाणी घालून आपण जसं नॉर्मल थालीपीठला पीठ मळून घेतो तसं हे पण पीठ मळून घ्यायचं आहे. आणि बस फक्त एक 5-10 मिनिट रेस्टला ठेवून त्याची आपण थालीपीठ बनवून घेणार आहोत. तर हे थालीपीठ बनवण्यासाठी आपण एखाद्या प्लास्टिकच्या कागदाचा पण वापर करू शकतो. पण थालीपीठ बनवण्यासाठी मी सुती कपडा केलेला आहे. तर मी नेहमी या सुती कपड्यावरच हे थालीपीठ बनवते. तर हे थालीपीठ छान थापून घ्यायचे आहेत आणि तव्यावरती दोन्ही साईडने तूप किंवा तेल लावून खरपूस अशी भाजून घ्यायचे आहेत. सो आता आमचा ब्रेकफास्ट झालेला आहे. तर मग मी किचनची चिमणी क्लीन करायचा विचार केला. तर माझ्या किचनच्या चिमणीला हे 3 बॅफल फिल्टर्स आहेत. ते मला नेहमी 15 दिवसातून एकदा किंवा महिन्यातून एकदा क्लीन करावे लागतात. जर तुम्ही खूप ऑइली बनवत असाल जेवण तर तुम्हाला 15 दिवसातून एकदा ते क्लीन करावेच लागतात किंवा जर नॉर्मल जेवण बनत असेल तर तुम्ही महिन्यातून एकदा जरी क्लीन केलात तरी सफिशियंट आहे. तर इथे साईडला पण तेल उडून किंवा भाजीची फोडणी वगैरे उडून खूप ऑइली झालेलं असतं आणि हा जो एकदम साईडचा जो स्क्वेअर आहे ज्यामध्ये आपण फिल्टर फिट करतो ते पण खूप ऑइली झालेलं असतं, चिकट झालेलं असतं. तर आपल्याला फक्त तेवढंच क्लीन करायचं आहे. वरती कुठंही पाणी लावायचं नाही. जर पाणी लावलं तर ते खराब होऊ शकतं. फिल्टर्स खूप चिकट झाल्यामुळे ते गार पाण्याने पटकन निघत नाहीत. तर त्यामुळे इथे खूप कडक पाणी घेऊन त्यामध्ये मी कॉस्टिक सोडा टाकलेला आहे आणि त्यामध्ये हे फिल्टर आपण 1 तास भिजत ठेवणार आहोत. कॉस्टिक सोडा तुम्हाला कुठेही हार्डवेअरच्या शॉपमध्ये मिळून जाईल. तर इथे तुम्ही बघू शकता की आपण फिल्टर्स पाण्यामध्ये टाकल्याच खूप घाण जमा झालेली आहे. तर जोपर्यंत फिल्टर्स व्यवस्थित भिजत आहेत तोपर्यंत मी विचार केला की बाकीची कामे करून घ्यावीत. आणि ब्रेकफास्ट केल्यानंतर ना आम्ही चहा पिला नव्हता. तर विचार केला की आधी चहा घ्यावा निवांत आणि मग बाकीची कामं तर आहेतच.
तर चिमणी ज्यावेळेस आम्ही नवीन नवीन बसवली होती त्यावेळेस मला माहिती नव्हतं की ते फिल्टर्स आपण कॉस्टिक सोडा घालून इझिली क्लीन करू शकतो. तर त्याआधी मी फक्त ते गरम पाण्यात भिजत घालायचे आणि नंतर ते तासभर मला घासत बसावं लागायचं, तरीसुद्धा ते फिल्टर्स व्यवस्थित क्लीन होत नव्हते. पण जर तुम्ही गरम पाण्यामध्ये कॉस्टिक सोडा टाकून जर ते फिल्टर व्यवस्थित भिजत घातले एखादा तास, तर ते क्लीन व्हायला खरंच खूप मदत होते आणि तुम्ही म्हणजे इझिली क्लीन करू शकता. खूप हार्डवर्क करायची गरज नाही लागत त्यासाठी. जर मन टू मंथ आपण हे चिमणीचे जे फिल्टर्स आहेत ते व्यवस्थित क्लीन करत राहिलो, तर किचन चिमणीला वेगळा असा काही खूप मेंटेनन्स येत नाही. आणि जर तुम्हाला खूपच काही वाटत असेल तर तुम्ही वर्ष दीड वर्षातून एकदा किचन चिमणीची सर्व्हिसिंग पण करून घेऊ शकता. पण माझ्या मते तरी आपण मंथ टू मंथ जर फक्त फिल्टर जरी क्लीन केले तरी सर्व्हिसिंगची गरज नाही पडत. तर जोपर्यंत फिल्टर्स भिजत आहेत तोपर्यंत मी पूर्ण किचन आवरून घेतलं. रात्रीची जी काही भांडी वगैरे होती मी घासून ठेवलेली ती पण लावून घेतली आणि बाकीची कामं पण आवरून घेतली. तर आधी मी पूर्ण चिमणी पण क्लीन करायचा विचार केला, म्हणजे फिल्टर्स क्लीन झाले की पटकन ते डायरेक्ट चिमणीमध्ये फिट करता येतील. तर इथे जे माझं खाली सामान होतं ते मी पूर्ण साईडला ठेवलं, म्हणजे चिमणी क्लीन करत असताना त्यावरती जरी खाली जरी काही पडलं तरी सामानात काही पडू नये. चिमणीच्या वरच्या साईडला पण खूप धूळ बसते. जर रोजच्या रोज तुम्ही तिथून एक कापड फिरवलं तर ते खूप चिकट होत नाही. पण रोज धूळ बसून बसून पण वरची जी साईड असते चिमणीची ती पण खूप चिकट होऊन जाते आणि नंतर तुम्हाला ती एखाद्या स्क्रबनी, सॉफ्ट स्क्रबनी थोडीशी घासावी लागते तरच ते धूळ निघते. आणि घरात जर धूळ येत असेल तर तुम्ही रोज कितीही झाडू मारा तरी जाळ्या ह्या होतातच. त्यामुळे मी इथे एकदा झाडू पण फिरून घेतला, जेणेकरून ज्या साईडच्या जाळ्या होत्या त्या पण क्लीन झाल्या आणि वरची पूर्ण चिमणी पण आधी क्लीन करून घेतली. तर फिल्टरच्या साईडला पण मी तुम्हाला म्हटलं की खूप चिकट झालेलं असतं आणि तो चिकटपणा सहजासहजी निघत नाही किंवा आपण तिथे स्क्रबनी घासूही शकत नाही. सो त्यासाठी मी एक थोड्याशा सोड्यामध्ये व्हिनेगर टाकलं आणि लिंबू पिळून एक लिक्विड तयार केलं आणि ह्या मिश्रणाने आपण तो चिकटपणा क्लीन करणार आहोत. तर लिक्विड आणि ब्रशच्या हेल्पनी मी तो साईडचा जो पूर्ण चिकट झालेला पार्ट होता तो पूर्ण घासून घेतला आणि नंतर एका ओल्या कपड्याने ते पूर्ण क्लीन करून घेतलं. आणि हा जो समोरचा पार्ट आहे तो टच स्क्रीनचा आहे. तर तो आपण कोलींनी एका स्वच्छ कपड्याने क्लीन करून घेणार आहोत. जर कॉस्टिक सोडा हातावर पडला तर हात पण जळू शकतो, त्यामुळं खूप काळजीने हे फिल्टर्स क्लीन करावे लागतात. रादर तुम्ही हँड ग्लव्स पण वापरू शकता. हे फिल्टर्स पण आधी मी जे लिक्विड आपण बनवून घेतलं होतं सोडा, व्हिनेगर आणि लिंबूचं, त्यांनी क्लीन करून घेतलं आहे.
या फिल्टरच्या ज्या फटी आहेत त्या पण स्क्रबरने सहजासहजी क्लीन होत नाहीत. सो मी चमच्याच्या साहाय्याने त्या फटी क्लीन करते आणि नंतर नॉर्मल स्क्रब केला तरी ते निघून जातं. कॉस्टिक सोडामध्ये हे फिल्टर्स भिजवून पण मला एका फिल्टरसाठी कमीत कमी 8 ते 10 मिनिट लागली. तर त्यामुळे मला माझ्या चिमणीला जे 3 फिल्टर आहेत ते क्लीन करायला मला अर्धा तास तरी गेला. आणि तुम्हाला समजू शकतं विदाऊट कॉस्टिक सोडा जर हे फिल्टर्स क्लीन करायचे म्हणलं तर त्याला टाईम पण खूप लागेल आणि व्यवस्थित क्लीन पण होणार नाहीत हे फिल्टर्स. तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित क्लीन झालेला आहे हा फिल्टर. तर हे आपण एक 5-10 मिनिट ड्राय करून मग चिमणीमध्ये इन्स्टॉल करणार आहोत. तर हे फिल्टर्स जिथे पण तुम्ही क्लीन केले असतील बेसिनमध्ये वगैरे तर बेसिन क्लीन करायला विसरू नका, कारण फिल्टर्स क्लीन केल्यानंतर बेसिन पण खूप तेलकट आणि खराब होऊन जातं. तर फिल्टर्स क्लीन झालेले आहेत ते मी ड्राय करायला पण ठेवलेले आहेत. पण वरची चिमणी क्लीन करताना खाली गॅसवर खूप कचरा पडला होता, तर मला आधी त्यासाठी गॅस पण क्लीन करून घ्यावा लागला. जर तुमच्या गॅसच्या वरच्या साईडलाच फर्निचर असेल तर चिमणी खूप गरजेची आहे, कारण जे पण आपण काही फोडणी वगैरे देतो किंवा तेल उडतं तर त्यातून जे धूर वगैरे उडतो तर तो पूर्ण धूर आणि तेल ही चिमणी सक करून घेते आणि जे साईडचं फर्निचर असतं ते क्लीन राहतं. सो आता आपली किचनची चिमणी रेडी आहे यूज करण्यासाठी आणि आता दुपारच्या जेवणाचा टाईम पण झालेला आहे. काल मी मटकी मोड आणायला ठेवली होती आणि आज त्याला खूप छान मोड आलेले आहेत. सो मी आज जेवणामध्ये मटकीची उसळ बनवणार आहे. तर किचनची चिमणी क्लीन करत करत मला खूपच आज लेट झाला आणि जेवणाला पण खूप लेट झालेला आहे. सो मी मटकीची उसळ कुकरमध्येच फोडणी घालणार आहे. त्यामुळे भाजी पण पटकन होईल आणि मटकी पण छान शिजेल. तर मटकीची उसळ बनवण्यासाठी मी कुकरमध्ये थोडंसं तेल घातलं आणि तेल गरम झाल्यानंतर त्याला जिरी मोहरीची फोडणी दिली आणि मोहरी चांगली तडतडल्यानंतर त्यामध्ये मी थोडासा लसूण घातला. नंतर त्यामध्ये थोडासा कांदा आणि टोमॅटो घालून ते छान शिजवून घेतलं आणि नंतर त्यामध्ये मसाले घालून मटकी घातली. मटकी थोडीशी परतून घेतल्यानंतर त्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून झाकण लावून घेतलं, म्हणजे मटकी चुकून खाली लागणार नाही आणि एक शिट्टी करून घेतली. मल्हारला फक्त मिठामध्ये परतलेली मटकी खूप आवडते. सो त्यासाठी पण थोडीशी मटकी मी बाजूला काढून ठेवली आणि त्याचबरोबर मी इथे एका बीटरूटचा रायता पण बनवून घेतला. तर तो पण फार इझी आहे आणि टेस्टी पण लागतो. तर त्यासाठी मी एक बीटरूट इथे ग्रेट करून घेतलं आणि त्या बीटरूटमध्ये थोडंसं दही घातलं. त्यामध्ये थोडंसं मीठ आणि साखर घालून ते मिक्स करून घेतलं व्यवस्थित आणि ह्या मिक्सचरला थोडीशी मोहरी, हिरवी मिरची आणि कढीपत्त्याची फोडणी दिली. तर झाला आपला झटपट बीटरूट रायता तयार.
आणि साईडला मी त्याचबरोबर चपातीज पण पटकन बनवून घेतल्या, जेणेकरून पटकन जेवण करता येईल. सो चला तर मग आता आम्ही जेवण करतो आणि आमचा संडे एन्जॉय करतो. तर तुम्हाला हा माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला किंवा मी जी काही किचन चिमणी क्लिनिंगची इन्फॉर्मेशन दिली ती तुम्हाला हेल्पफुल आहे का, हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमचं काय रुटीन असतं संडेचं ते पण सांगा. आणि जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.